माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गुढीपाडव्याचा सण असतो, पण आकाश घरात नसतो, तो नमूकडे गेलेला असतो. यामुळे वल्लरीचे सकाळी सकाळी वाद सुरू असतात आणि ती वाद घालत असते ते म्हणजे मामांबरोबर. मामा म्हणत असतात की मला काही वाटत नाही की चुकलं आहे, तो जे काही करतोय ते अगदीच बरोबर आहे आणि त्यामुळेच ना तू उगाच हा विषय वाढवू नकोस असं देखील आता सांगितलं जातं. त्यामुळे वल्लरीला काही बोलता येत नसतं. वल्लरी शांत राहते आणि तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता मामांनी बाहेर झेंडूच्या माळा लावण्यासाठी तयार केलेल्या असतात आणि त्याच माळा घेऊन ते आता बाहेर जात असतात. ते अर्णवला सांगणार असतात की अर्णव हे फक्त बाहेर एवढ्या माळा लावून घे. मग आता अर्णवचं लक्ष असतं की कधी एकदा त्याची मिस इंदौर येते आणि समोरूनच ना त्याला आता ईश्वरी जिन्यातून उतरताना दिसते. मग आता मामाचंही लक्ष जातं, मामालाही समजतं याची आता विकेट पडलेली आहे आणि तेव्हा ईश्वरी समोरून चालत येत असते. ईश्वरीने छान अशी पिंक रंगाची नऊवारी साडी नेसलेली असते आणि त्यामध्ये तिचं ते मनमोहक रूप बघून मात्र अर्णवची विकेटच पडते. अर्णवला काय बोलावं समजत नसतं आणि त्याच वेळेला आता अर्णवची मजा मामा देखील घेत असतात आणि मामा आता अर्णवला म्हणत असतात की काय रे, तुला काय वाटतंय आणि जरा मलाही सांग की काय आहे ते. मग आता अर्णव जो आहे तो एकटक बघत असतो आणि अर्णवला मामा विचारतात की कशी दिसते आज ईश्वरी, तर तो म्हणतो खूप सुंदर. आणि तेव्हा ईश्वरी समोरून चालत येत असते आणि त्याच वेळेला तो आता हेही म्हणतो की मग आज काय आहे गुढीपाडवा, मग आता देशील ना शुभेच्छा. हो असंही तो भान हरपून सगळं काही बोलत असतो. फक्त त्याचं लक्ष आता ईश्वरीवर असतं. मामा बोलतात की बाबा चालू दे तुमचं, मी येतो. आणि असं बोलून मामा निघून जातात. तर ईश्वरी आता उभी असते. तेव्हा अर्णव तिला आता शुभेच्छा देतो. अर्णव जेव्हा तर तिला शुभेच्छा देतो ना तेव्हा हॅपी गुढीपाडवा असं म्हणतो. त्यावर ईश्वरी नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असं म्हणते. त्यावर अर्णवच्याही लक्षात येतं की आपण काय करतोय तो जरा जास्तच गुंगून केलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की मी हार आणलेले आहेत, ते आपल्याला बाहेर लावायचे आहेत. मग दोघंही जण जोडीने बाहेर जातात. मग अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की थांब, आपण इथे स्टूल घेऊन येऊया. मग ईश्वरीही म्हणत असते की तुम्ही थांबा, मी घेऊन येते, आपण हा हार लावून टाकूया. मग ईश्वरी स्वतः जाऊन आतमधून खुर्ची घेऊन आलेली असते. अर्णव तिला म्हणत असतो की राहू दे, मी करतो. पण ईश्वरी काही अर्णवचं ऐकत नसते. अर्णवला म्हणत असते की नाही, मी करणार आहे, थांबा जरा. आणि असं बोलूनच ईश्वरी चढलेली असते. पण ईश्वरीचा हात काही पोचत नसतो. ईश्वरी तो तोरण लावायचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीचा हात वरपर्यंत पोचत नसल्यामुळे आता ती अर्णवकडे बघत असते आणि अर्णवला म्हणत असते की आता काय करायचं. अर्णव म्हणतो मी म्हटलं होतं तुला की तुझा हात पोचणार नाही, पण नाही, तुला तर तेच करायचंच होतं ना, मग मी तरी काय करू. मग आता अर्णव ईश्वरीला हे सगळं काही बोलतो. त्यावर अर्णव आता ईश्वरीला सांगतो की ठीक आहे, तू खाली ये, मी हा हार लावतो, असंही आता अर्णवचं म्हणणं असतं. मग ईश्वरी स्वतः एकदा प्रयत्न करते पण तिला काही जमत नाही. मग आता ईश्वरीला खाली येण्यापासून पर्याय नसतो. मग आता ईश्वरीला खाली उतरवण्यासाठी सुद्धा अर्णव मदत करतो. ईश्वरीच्या हाताला धरतो आणि तो ईश्वरीला खाली उतरवून देतो. त्यानंतर ईश्वरी कशीबशी खाली तर उतरते, पण आता अर्णवला सुद्धा तो हार लावून घ्यायचा असतो. कारण ईश्वरीने दारासाठी सगळीकडे असे हार छोटे छोटे बनवलेले असतात आणि गुढीपाडवा म्हटलं तर आपल्याला हे तर करायलाच हवं असा विचार ना इकडे मात्र अर्णव करतो. अर्णव लगेचच तो हार हातात घेतो आणि तो आता लावत असतानाच ईश्वरी त्याला इन्स्ट्रक्शन देत असते. ईश्वरी म्हणत असते की इथे नाही, इथे लावा आणि असं नाही, असं करा. त्यावर अर्णव म्हणतो की हो हो मला कळतंय. आणि त्यानंतर आता ईश्वरीने सांगितलं आहे अगदी तसंच अर्णव तो हार लावत असतो. अर्णवचा तर हात परफेक्ट पुरत असतो आणि त्यामुळे अर्णव आता तो हार लावून घेत असतो. अर्णव जेव्हा हार लावतो ना तेव्हा ईश्वरी त्याला इन्स्ट्रक्शन देत असते, खालीच उभी असते. पण आता अर्णव जो आहे त्याला धरून सुद्धा ईश्वरी उभी असते. कारण अर्णव जो आहे तो खुर्चीवर उभा राहिलेला असतो आणि तिला असं वाटत असतं की काही झालं तरी अर्णवने हा हार पूर्णपणे व्यवस्थित लावायला हवा. त्यांचा पाडवा असतो पहिला आणि त्यामध्ये ईश्वरी अर्णवला मदत करत असते आणि त्याच वेळेला अर्णवचा तोल जाऊन अर्णव पडणार, तेच आता ईश्वरी त्याला सावरते आणि दोघंही जण खालीच पडतात. ईश्वरी पडली तर आता अर्णवही तिच्या अंगावर पडलेला असतो. अर्णव जेव्हा तिच्या अंगावर पडतो ना तेव्हा ईश्वरी एकटक त्याच्याकडे
पाहत राहते आणि ईश्वरीची आता काही नजर हटतच नसते आणि त्यामुळेच ना आता अर्णवही एकटक तिच्याकडे बघतो. आता अर्णव आणि ईश्वरी जेव्हा खाली पडतात तेव्हा ईश्वरीचं जे मंगळसूत्र असतं गळ्यातलं ते अर्णवच्या त्या कुर्त्याला अडकलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता अर्णवही बघतो. अर्णवने ईश्वरीला डोक्याला लागू नये म्हणून तिला आधार दिलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरीच्या लक्षात येतं की आपलं मंगळसूत्र तर ह्यांच्या कुर्त्याला अडकलं आहे. तेव्हा ती हळूच का होईना ते सोडवायचा प्रयत्न करत असते आणि थोडी लाजत सुद्धा असते, कारण आज ती ना त्याच्या अंगावर पडलेली होती आणि त्यामुळेच ना आता तिला असं थोडंसं लाजावं वाटत असतं. काय करावं सुधरत नसतं, कारण आता दोघंही जण खूप जास्त जवळ असतात. जे की कधीच आलेले नव्हते तितके आज दोघंही जण इतक्या जवळ आलेले असतात आणि त्यामुळेच ना आता हे सगळं बघून थोडी ईश्वरी बावरलेली असते. तिला कळत नसतं की कसं करायचं. मग आता अर्णव थोडा तिच्यापासून बाजूला होतो, साईडला होतो आणि त्यानंतर आता अर्णव जो आहे तो हळूच तिथून उठतो. अर्णव जेव्हा त्याचा उठतो ना तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. ईश्वरी म्हणत असते की मी आतमध्ये जाते आणि सगळं गुढीचं सामान वगैरे घेऊन येते. आपल्याला गुढीसुद्धा उभारायची आहे आणि त्यामुळेच ती आता आतमध्ये गेलेली असते. मग आता जेव्हा ईश्वरी लाजून आतमध्ये जाते तेव्हा तिला ना आता काय करावं आणि काय नको असं होत असतं. मनामध्ये नुसते लाडू फुटत असतात, कारण अर्णवच्या मिठीत ती आज पडलेली होती आणि त्याचबरोबर अर्णवही तिच्यामध्ये रमलेला होता. अर्णवही आतमध्ये निघून जातो तर ईश्वरी बाहेरच आता रांगोळी वगैरे काढायचं काम असतं म्हणून ईश्वरी बाहेर थांबते. तर तेवढ्यातच ना राकेश तिथे येतो आणि राकेश जो आहे तो मात्र आता मुद्दामूनच ना ईश्वरीची मजा घेत असतो. म्हणजेच आता राकेश आता ईश्वरीकडे पाहत राहतो आणि ईश्वरीचं सौंदर्य वगैरे बघून तो आता ईश्वरीच्या प्रेमात पडतो. तो म्हणत असतो की कसलं भारी कातील सौंदर्य आहे तुझं, असं वाटतंय ना की तुझ्याकडे बघतच राहावं, तुझ्यावर ना माझी तर आता नजर हटतच नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी भडकलेली असते. ईश्वरी जेव्हा भडकते तेव्हा ती म्हणते की झालं आहे का बोलून, आता संपलं आहे का तुझं. पण आता इथे राकेशचं काही संपत नसतं. राकेश जो आहे तो ईश्वरीला खूप काही बोलत असतो, म्हणजे तिच्या सौंदर्यावर आता त्याची भुरळ पडलेली असते. मग आता ईश्वरी ही काठी हातात घेते आणि म्हणत असते की तुला ना आता माझा इंगा दाखवावाच लागेल, आणि असं बोलून ती हातात काठी घेते. त्याबरोबर राकेश म्हणतो सॉरी भडकलो, सॉरी घाबरलो, असं काहीसं नाटक करतो. त्यावर आता तो म्हणत असतो की तुला असं वाटत असेल की तू ही काठी काय दाखवलीस मी घाबरलो, तर तसं समजू नको, पण आजकाल आहे ना तुझं डेअरिंग जर जास्त वाढायला लागले असं तुला वाटत नाही आहे का. मग ईश्वरी म्हणते की माझं डेअरिंग ना तुला समजेलच त्या 48 तासामध्ये. मग आता राकेशही तयार असतो 48 तासामध्ये ही एवढं काय शोधून काढणार आहे या सगळ्याबद्दल, आणि म्हणूनच आता तो ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मलाही बघायचं आहे की तू नेमकं काय काय करू शकतेस ते. मग दुसरीकडे आता ईश्वरीला जो राकेश आहे तो म्हणत असतो की मी हे चॅलेंज स्वीकारतो, बघू काय काय घडतंय, कसं घडतंय ते. आणि त्याच वेळेला ईश्वरीही तयारीतच असते, कारण ईश्वरीला माहिती असतं की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण परफेक्टली घडवतोय. आणि त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं रीचे आई बाबा जे आहेत ते मात्र गुढीपाडव्यासाठी छान तयार असतात आणि ते तयार तर झालेलेच असतात. पण त्याच वेळेला ना आता नम्रता ही अजूनही तिथेच गेलेली असते. म्हणजे आज गुढीपाडवा म्हटल्यावर त्यांच्या त्या शॉपचं सुद्धा थोडी पूजा वगैरे करायची असते. नमू आणि आकाश दोघंही जोडीने तेच पूजा करायला गेलेली असतात. मग त्याच वेळेला खरं तर आता बाबांची अवस्था ना खूपच चांगली झालेली असते. बाबा आता बोलायला सुद्धा लागलेले असतात आणि त्याच वेळेला आता बाबा सरळ सांगतात की बघ ना, खरंच ना आपल्याला दोन्ही जावई किती भारी भेटलेत ना. म्हणजे आता जी सुप्रिया असते ती बाबांना सांगत असते खरं तर आपल्या या गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे खरं तर ह्यांनी ऑप्शन दिला की आपण मिल्कशेक वगैरे ठेवू शकतो आणि त्यामुळे ना आता बिझनेस खूपच छान व्हायला लागलेला आहे. आणि तेवढ्यातच ना नम्रता आणि त्याचसोबत इकडे आता आकाश आलेला असतात आणि आकाश आणि नम्रता जेव्हा येतात तेव्हा मात्र गुढीपाडव्याच्या शुभेच्छा वगैरे दिल्या जातात. आणि त्याच वेळेला तुम्ही आहात ना म्हणून आमचं सगळं काही एकदमच परफेक्ट होतं, तुम्ही एकदम बरोबर बाजू सावरून घेता असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला तुम्ही काळजी करू नका, कधीही गरज लागली तर आम्हाला सांगा असंही म्हटलं जातं. त्याच वेळेला
वेळेला मला कळतं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पण सॉरी पण मी तुम्हाला जेव्हा मदत लागेल तेव्हा मदत करेन, कारण का मला मदत करायला खूप जास्त आवडतं. आणि त्याच वेळेला आकाश आता बाबांकडे बघून म्हणत असतो की तुमची आता खूपच जास्त तब्येत बऱ्यापैकी सुधारलेली आहे, म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त ट्रीटमेंटला फायदा झालेला आहे असं देखील आता आकाश म्हणत असतो. त्यावर मात्र बाबाही म्हणतात की हो ते तर झालंच आहे, म्हणजे बरेच प्रयत्न होते की सगळं व्यवस्थित होईल, पण आता हळूहळू होतं आहे. मग आता पूजाही करून घ्यायची असते, मग चला आपण पूजा वगैरे करून घेऊया, उगाच उशीर करूया नको असंही सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता चालतंय आपण करूया पूजेची तयारी, थोडं थांबा. आणि त्यानंतर दुसरीकडे मात्र ईश्वरी जी असते ती मात्र आता पूजेची तयारी बाहेर करत असते, रांगोळी वगैरे टाकत असते, कारण रांगोळी वगैरे टाकूनच ना तिला आता ही पूजा नीट व्यवस्थित करून घ्यायची असते. मामा आता अर्णवला मुद्दामून इन्स्ट्रक्शन देत असतात आणि आजी बाहेर आलेली असते. आजी जेव्हा बाहेर येते तेव्हा आता ईश्वरीला पाहते, ईश्वरीला म्हणते सगळं जमतंय ना. ईश्वरी म्हणते की हो. मग आता इकडे अर्णवलासुद्धा आजी सांगत असते की चल अर्णव पटापट गुढी उभारून घे. आणि त्याच वेळेला अर्णव गुढी उभारायचं काम करत असतो आणि त्यावेळेला मामा मुद्दामून अर्णवची मजा घेत असतो आणि म्हणत असतो की आजी तू काळजी करू नकोस गं, आज बघ ना कशी गुढी उभारली जाते ते. अर्णवला तू काही सांगू नको, अर्णव बरोबर सगळी कामं करणार आहे. मग आता औक्षणाचं ताट राहिलेलं असतं ते वल्लरीकडे असतं, पण मामा औक्षणाचं ताट घेण्यासाठी आतमध्ये जातात. तर इकडे ईश्वरी सगळी रांगोळी वगैरे पाडत असते आणि त्याच वेळेला आता साडी वगैरे व्यवस्थित निर्या काढल्या जातात, कारण आता गुढीला साडी वगैरे नेसवायची असते. या सगळ्या विधी दोघंही जण अगदी जोडीने करत असतात. आजी तिथेच उभी असते आणि आजी त्या दोघांकडेही बघत असते, कारण अर्णव ना असा कधीच कोणत्या कामाला तेव्हा स्पर्श करायचा नाही, हात लावायचा नाही. पण आज जेव्हापासून ना ईश्वरी या घरात आली ना तेव्हा अर्णव सगळं काही अगदीच नित्यनियमाने करतो. दोघंही जण आता गुढीची व्यवस्थित तयारी करतात, म्हणजे गुढीला साडी वगैरे बांधतात आणि त्यानंतर आता पूर्ण त्या काठीला अर्णवने झेंडूची माळसुद्धा लावलेली असते आणि गुढी छान उभारायचं काम दोघंही जण अगदी जोडीनं करत असतात. आणि त्यामुळे ना आजी एकदम सुखावून गेलेली असते. आजीला खूप छान वाटत असतं. तिने हा चिंटू बऱ्याच दिवसानं पाहिलेला असतो, कारण चिंटू जो आहे तो कुठेतरी हरवला होता हे सुद्धा आजीला कळत होतं. मग इथे मात्र ईश्वरी हे सगळं करत असताना अर्णवकडे एकटक बघत असते. तिची काही अर्णवकडनं नजर हटत नसते आणि जेव्हा तिची नजर हटत नसते ना तेव्हा मात्र आता अर्णव गुढीची तयारी करत असतो. इकडे मात्र आता सगळ्यांची तयारी हळूहळू का होईना होत आलेली असते, कारण गुढी उभारून झाली का गुढीची लगेच पूजा करायची हे त्यांचं ठरलेलं असतं. म्हणूनच आता गुढी उभारायची जबाबदारी ईश्वरी आणि अर्णवकडे असते. वल्लरीचा रागराग होत असतो, कारण वल्लरीला आता कळत असतं की आपला मुलगा जो आहे तो घरातलं महत्त्व द्यायचं कमी करून तो आता बाहेर गेलेला आहे. त्यामुळे तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. तिला असं वाटत असतं की आपल्या मुलांनी निदान आता तरी घरी थांबावं, पण तो काही घरी थांबलेला नसतो आणि त्यामुळेच ना आता तिला कळत नसतं की काय करावं ते. तर दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णवने खूप सुंदर अशी गुढी तयार केलेली असते. आजी तर आता त्या गुढीकडे पाहतच राहते, म्हणजे आजीची अपेक्षाही नव्हती की एवढं सगळं छान होईल, पण आता ईश्वरीमुळे हे सगळं शक्य झालेलं असतं. ईश्वरीने आणि अर्णवने जोडीने ती गुढी पूर्णपणे तयार केलेली असते. आता गुढी उभारायचा कार्यक्रम होणार असतो. त्याच वेळेला आता जे तांब्या असतो त्या तांब्यावर सुद्धा ईश्वरी पूर्णपणे कुंकवाची बोटं हे करत असते. आणि तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि त्यावेळेला त्याला कळत असतं की खरंच ना ईश्वरी किती सर्वगुणी संपन्न आहे ना, म्हणजे ईश्वरीला अशा काही गोष्टी सांगाव्या लागत नाही. ईश्वरी स्वतःहूनच बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःहून करत असते आणि त्यामुळेच ना त्याला खूप जास्त अभिमान जो आहे तो ईश्वरीचा वाटत असतो, कारण ईश्वरीने जी काही तयारी खूप सुंदर पद्धतीने केलेली होती, म्हणजे गुढीची तयारीसुद्धा आणि आता तांब्यावर स्वस्तिक काढण्यापासून ती सगळी तयारी हे सगळं बघूनच ना खूपच जास्त छान वाटत होतं. ईश्वरीने आता तो तांब्या वगैरे तयार केलेला असतो आणि ती आता आजीला म्हणत असते ओके ना आजी. आजीही म्हणत असते की हो खूप सुंदर. आजीलाही खरं तर ईश्वरीचं कौतुक वाटत असतं, कारण ईश्वरीने खूप छान अशा सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आता बाहेर वल्लरी मामासुद्धा असतात आणि ईश्वरी जी आहे ती तांब्या वगैरे हे त्या गुढीमध्ये ठेवते आणि मग आता आजी ज्या आहेत त्या म्हणू लागतात की चला आता गुढी उभारून घ्या, म्हणजे कसं उशीर नको. आणि मग गुढी उभारायला सुद्धा आजी स्वतःहूनच सांगत असते. पण तिकडे मात्र ना आता या राकेशला मान हवा
हवा असतो आणि त्यासाठी राकेश जो आहे तो मात्र अंजलीला म्हणत असतो की अंजली, तुला पटतात का ग ह्या गोष्टी? म्हणजे त्या दिवशी तुम्हाला म्हटली होतीस की तुम्हाला मान नाही दिला तर मला आवडत नाही, मग आता तुला चालतंय का हे सगळं? मग त्यावरती म्हणते की नाही, तुम्हाला मान हा दिलाच गेला पाहिजे. तुम्हाला जर मान दिला गेला नाही तर मला खूप जास्त वाईट वाटतं आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला जिथे मान भेटायचं ना तिथे भेटून देणारच, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र राकेश खूपच जास्त खुश झालेला असतो. राकेशही विचार करतो की चला आता फायनली आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या तशाच भेटत आहेत आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि तो आता बघत असतो. त्यामुळेच तो अंजलीला सुद्धा जवळ घेतो. अंजली आता त्याच्याकडे बघत असते. त्याला असं वाटतं की चला फायनली आपण कुठेतरी जिंकत आहोत आणि त्यामुळेच ना आता तो तिच्याकडे बघत असतो. दुसरीकडे आजीने सांगितलेलं असतं की चला गुढी उभारून घ्या ईश्वरी आणि अर्णवला, पण त्याच वेळेला ना तिथे आता अंजली येते आणि अंजली म्हणत असते की नाही थांबा. मग आता अंजली तिथे येऊन जसं बोलते तसं मात्र आता सगळीजणं बघत राहतात की काय झालं आहे. पण अंजलीचं असं असतं की नाही, तुम्ही हा गुढी उभारायचा मान घ्यायचा नाही तर ह्यांना मान द्यायचा. मग आता आजी म्हणत असते की अगं अंजली, तू असं सगळं कसं काय म्हणू शकतेस? अगं ह्या वर्षीची जी काही गुढी उभारायची आहे ती ह्या दोघांनी उभारू देत, कारण ह्या दोघांचंही नुकतंच लग्न झालेलं आहे. मग असं नको करूस ना. मग लग्न झालेलं असलं म्हणून काय झालं, मान तर मान असतो आणि तो मान मिळायलाच हवा ना, आणि ह्यांना मान मिळायलाच हवा, असंही आता अंजली म्हणत असते. अंजली जेव्हा हे सगळं काही बोलते आता इकडे अर्णव आणि ईश्वरीसुद्धा माघार घेतात आणि ते म्हणतात की जाऊ दे, जर ताईचं म्हणणं असेल की त्याला मान द्यायला हवा तर आपण मान देऊया, आणि म्हणूनच आता ती मान देत असते. आणि जेव्हा आता ती मान द्यायचं ठरवते ना तेव्हा मात्र आता ते म्हणत असतात की ठीक आहे अंजलीताई, तुला जसं वाटतंय तसं जिजूंना मान मिळायला हवा तर घ्या, जिजू तुम्ही गुढी उभारा, असंही आता ईश्वरी आणि अर्णव सांगतात. पण इथे आता अर्णव जेव्हा गुढी उभारायला देतो इथे राकेशला, तेव्हा तोही विचार करतो की ही लोक मला सहजासहजी अशी काय गुढी उभारायला कशी काय द्यायला लागली, हा विचार ना आता डोक्यामध्ये आलेला असतो. पण त्याच वेळेला आता लगेच ना चांगुलपणाचं नाटक जे आहे ना ते राकेशचं सुरू होतं. राकेश म्हणत असतो की अगं नको ग अंजली, अगं त्यांचं नवीन लग्न झालं आहे, मग त्यांचा तो मान आहे, माझा काय मान मला मिळतच राहील. अहो पण तुम्ही असं का करतात प्रत्येक वेळेला? तुमचा मान आहे तो तुम्हाला मिळायलाच हवा ना. नाही मला काही ऐकायचं नाही आहे, ते तुम्हीच उभारणार आहात गुढी. पण त्यावेळेला मात्र अगं हे बघ, राकेश आता समजावतो आणि राकेश म्हणत असतो की बघ मला काय म्हणायचं आहे ते एक गोष्ट लक्षात ठेव की बघ, दरवर्षी कोणी ना कोणी उभारत असतं, यावर्षी त्यांचा मान आहे त्यांना उभारू दे. आणि एका गुढीमुळे माझा मान सन्मानचं काय घेऊन बसले? उलट आजी एवढं मनापासून माझ्यावर प्रेम करतात, मुलगा म्हणून जावई म्हणून मला मानतही नाही आणि तेच माझ्यासाठी किती मोठं आहे आणि मी तुला हे शब्दात सांगू शकत नाही. मग तिथे आता अंजली राकेशला म्हणत असते बघितलं, तुम्हाला मान भेटत असतो पण तो तुम्ही घेत नाही आणि मग नंतर नावं ठेवतात ही लोक, असं असतं तुमचं. आणि जेव्हा काही गोष्टी या बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे काय करावं आणि काय नको ना हे समजतच नसतं. आणि बऱ्याच ज्या गोष्टी असतात ना त्या एकदमच अशा भलत्या सलत्या घडत असतात आणि त्यामुळे आता जेव्हा या गोष्टी घडतात तेव्हा मात्र आता कळत नसतं. तरीसुद्धा अर्णव जो आहे तो सांगत असतो की तुम्ही गुढी उभारा, पण इकडे तिला सांगितलं जातं की नको ह्याला गुढी उभारू दे. राकेश तर इथे मोठ्या मनाचा दाखवत असतो तो की किती मोठं मन आहे त्याचं आणि त्याने स्वतःहून मान दिला आहे. मग आता अर्णव ईश्वरीला सांगितलं जातं की चला उशीर करू नका, गुढी उभारून घ्या. मग आता अर्णव ईश्वरी हेच दोघीने जोडीने जे आहेत ते आता गुढी उभारणार असतात. पण इथे मात्र खूप जास्त राग जो काही आहे ना तो अंजलीला येत असतो, कारण अर्णव ईश्वरीला जोडीने तिला गुढी उभारायला द्यायची नसते आणि यासाठी तिची मध्ये मध्ये बडबड सुरू असते. पण ईश्वरी अर्णवला आता संधी दिलेली असते. अर्णव आणि ईश्वरी स्वतःच ती गुढी वगैरे उभारतात आणि मग काय एक एक करून आता सगळीजणं गुढीची पूजा करतात, कारण गुढीचं औक्षण वगैरे करून घ्यायचं असतं. ईश्वरी आणि अर्णव जेव्हा गुढी उभारतात तेव्हा मात्र आता आजी सांगत असतात की चला गुढीची पूजा वगैरे करून घ्या. मग आता ईश्वरी आणि अर्णव जोडीनं गुढीची पूजासुद्धा करतात आणि तेव्हाच मात्र आता दोघंही जणं एकमेकांकडे बघत असतात, कारण लग्नानंतरचा त्यांचा गुढीपाडव्याचा सण हा पहिल्यांदा
पहिल्यांदाच असतो. त्यामुळे आता दोघंही जण एकमेकांच्या प्रेमात असतात, पण अजूनही एकमेकांना त्यांनी सांगितलेलं नसतं. पण हे सण साजरे करताना मात्र कुठेतरी आपलेपणा वाटत असतो. जसं सुरुवातीला लग्न झालं तेव्हा वाटत नव्हतं काही, पण आता मात्र ईश्वरी या सगळ्यामुळे खूप जास्त खुश असते. आता ईश्वरीचं औक्षण वगैरे करून होतं. मग आता अंजलीलासुद्धा ईश्वरी म्हणते की अंजलीताई तुम्हीसुद्धा या ना, तुम्हीही गुढीचं औक्षण वगैरे करून घ्या, असंही आता म्हटलं जातं. मग ईश्वरीने सांगितलं आहे म्हणूनच आता तिला पुढे जायचं नसतं, पण आजी मात्र म्हणत असते की अगं अशी काय करतेस, जा. तसंही आता तुम्हीही करून घ्या. आणि त्यानंतर वल्लरी आणि मामालासुद्धा गुढीची पूजा करायला सांगितली जाते. दुसरीकडे मात्र आता आकाश, नम्रता, सुप्रिया आणि बाबा यांच्याकडे सुद्धा आता गुढीची पूजा होत असते. आधी सुरुवातीला सुप्रिया ही गुढीची पूजा वगैरे करून घेते आणि जेव्हा सुप्रिया ही गुढीची पूजा वगैरे करते ना, तेव्हा नम्रता आणि आकाशला सुद्धा सांगते की चला तुम्हीसुद्धा उरकून घ्या, तुम्हीही करा, असंही म्हटलं जातं. मग नम्रता आणि आकाशसुद्धा जोडीने पुढे येतात आणि गुढीची पूजा करत असतात. आणि त्याच वेळेला आता आता लग्नही त्यांचं झालेलं नाही आहे, पण दोघंही जण एकत्र मात्र खूप सुंदर दिसत असतात. आकाश आणि नम्रताला आता सुप्रिया म्हणत असते की आता हळूहळू सगळं काही नीट होतं आहे, मला तर हेच दिसतं आहे की तुमचं लग्न हळूच थोड्या दिवसातच होईल, पण या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा थोडे प्रॉब्लेम्स येतील, आपण बघूया कसं काय होतं ते. सुप्रियाचं म्हणणं असं असतं, पण आज गुढी उभारली गेलेली असते आणि आज एकत्र मिळून सगळीजण असतात, त्यामुळे सुप्रिया खूप जास्त खुश असते. आता गुढी तर उभारून झालेली असते, पण तेव्हाच ना आता आकाश म्हणत असतो की चला मी येतो, पण आकाशला आता सुप्रिया जेवायला थांबवत असते आणि म्हणत असते की नका ना, थांबा, जेवून जा. पण तो म्हणत असतो की नको, आता उशीर होतोय, पण नाही ऐकत असते. मग निदान चहा तरी घेऊन जा. आता सुप्रिया जी आहे ती म्हणत असते. आणि जेव्हा सुप्रिया हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता इथे हो हो चहा घेऊन जा असं नमूही म्हणते आणि मग ती त्याला आतमध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे मात्र ईश्वरीने आता जेवणही केलेलं असतं. पुरणपोळी, छान श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, हा सगळा नैवेद्य जो आहे तो आता गुढीजवळ दाखवते. अर्णव मागे उभा असतो. तर राकेश म्हणत असतो काय रे चिंटुकल्या, तुला काय वाटलं हा छोटासा मान घेऊन मी काय मोठा होणार आहे का? मला एवढा तेवढा गुढीचा मान नको आहे, मला तर ना मोठा मान हवा आहे. पण दुसरीकडे आता अर्णवच्या मनात चालू असतं की 48 तास आहे, 48 तासातच तुला तुझे खरे रंग कळतील, तुला तुझी लायकी कळेल, असं आता अर्णव मनातल्या मनात बोलत असतो. अर्णव जेव्हा मनातल्या मनात या सगळ्याचा विचार करत असतो ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव आता जोडीने बाजूला झालेले असतात. आणि इथे अंजलीला सुद्धा सांगितलं जातं अगं अंजली तू सुद्धा पाया वगैरे पडून घे. मग आता अंजलीला सांगितलं जाते म्हणून आता अंजली ही पुढे येते आणि पाया वगैरे पडून घेते. त्यानंतर अंजलीची सुद्धा पूजा वगैरे करून झालेली असते. तर आता अंजली जी आहे ती मात्र आता खूप जास्त नाराज असते, कारण राकेशला ती मान देत असते, पण राकेशला तो मान नकोसा झालेला असतो आणि त्यामुळेच ना ती थोडी नाराज असते. दुसरीकडे आता गप्पा सुरू असतात. त्याच वेळेला सुप्रिया म्हणत असते घरात आता सगळं ओके तर आहे ना, म्हणजे मला असं कळलं की घरात थोडे प्रॉपर्टीवरनं वाद चालू आहेत. हो हो नका काळजी करू, सगळं ओके आहे, ईश्वरी आणि दादा आहेत ना, त्यामुळे टेन्शन खरंच खूप कमी वाटतं. दोघंही जण एकमेकांना साथ देऊन हळूहळू का होईना सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या करतात आणि म्हणूनच ना आम्हालाही बरं वाटतं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर. मग आता सुप्रियाही ऐकते, अर्णव आणि ईश्वरीने जोडीने करतात म्हटल्यावर सुप्रियालाही बरं वाटतं की चला दोघंही जण का होईना जोडीने एकत्र आहेत, पूजा वगैरे करतात, त्यामुळे आता थोडं सुप्रियालाही बरं वाटतं. आता नम्रताने चहा आणलेला असतो आकाशसाठी, तेव्हा सुप्रिया मुद्दामून आता नम्रताची मजा घेते. अगं नमू, तू फक्त आकाशरावांसाठी चहा आणलायस का? बाबांनासुद्धा चहा हवा होता, मग बाबांसाठी चहा आणला नाहीस का? मग आता नमू म्हणते हो हो मी काढून ठेवलाच आहे, घेऊन येते. मग आता नम्रताला मुद्दामून सुप्रिया चिडवते, बघितलंत का, लग्न नाही झालंय तर हा गोंधळ, लग्न झाल्यावर काय होणार आहे बाबा आपलं, खरंच ना काहीच कळत नाही, असं नमूला आता बोलून सुप्रिया चिडवू लागते. बाबांना सुद्धा हसू येतं. तर आकाशला सुद्धा नमू आता बाबांचा चहा आणण्यासाठी लगेचच आतमध्ये जाते. तर सुप्रिया म्हणत असते की टेन्शन वगैरे घेऊ नका, काही असेल तर तसं सांगा, आणि मला तर माहिती आहे की अर्णव आणि ईश्वरी काही ना काही करतील आणि मार्ग काढतील. दुसरीकडे आता अंजली आणि राकेश जे आहेत ते आतमध्ये जातात. त्याच वेळेला राकेश हसत असतो, पण अंजली त्याच्याकडे रागानं बघत असते, कारण अंजलीला असं वाटत असतं की राकेशने जो मान मिळत होता तर तो घ्यायला हवा होता.
पण तो मान काही आता त्यानं घेतलेला नसतो आणि त्यामुळे ती चिडलेली असते. इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण जोडीने उभे असतात आणि त्याच वेळेला आता त्यांची नजर राकेशकडेच असते, कारण राकेशच्या हालचाली आणि या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं बरोबर बारकाईने लक्ष असतं. कारण आता जे तास दिलेले असतात ते हळूहळू का होईना संपत आलेले असतात आणि त्या तास संपायच्या आधीच मोठा राडा जो आहे तो आता ईश्वरी आणि अर्णवला घालायचा असतो आणि यासाठी तयारी सुरू असते. दुसरीकडे इथे अंजली थोडी नाराज आहे. राकेशला समजतं. अंजली राकेशला बाजूला घेऊन जाते, तर राकेश म्हणत असतो की काय झालं आहे तुला, अशी का वागतेस तू. त्यावर अंजलीला तो समजावतो की काय ग अंजली, एवढूशा गुढीपाडव्याच्या याच्यावर ना आता आपण जज करत बसायचं आहे का माझ्या मानाचं. जिथे मला मान मिळायला पाहिजे तिथे तू देशीलच ना गं मला मिळून, मला माहिती आहे, त्यात एवढं भांडायचं काय आहे, असं राकेश म्हणतो. म्हणजे राकेशला ना आज स्वतःसुद्धा गुढीपाडवायचा मान नको असतो, त्याला खूप मोठा मान हवा असतो आणि त्याचसाठी तो झगडत असतो. इथे मात्र आता वल्लरी मामी आणि त्याचसोबत मामा जे आहेत ते सुद्धा गुढीची पूजा करतात. गुढीचं वगैरे औक्षण वगैरे करून घेतात. अर्णव आणि ईश्वरी जोडीने उभे असतात आणि ते हे सगळं काही पाहत असतात. त्यांनाही आता मामांकडे बघून ना हसू येत असतं. दुसरीकडे आता जो राकेश असतो त्याला खरं तर प्रमुखचा मान हवा असतो आणि त्याचसाठी त्याची धडपड सुरू असते. त्यानं अंजलीला आता कसंबसं पितवलेलं असतं, त्यामुळे अंजली चिडलेली असते. आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं सगळीजणं डायनिंग टेबलवर बसत असतात. म्हणजे आता जेवणाचा बेत असतो, जेवण वगैरे करायचं असतं, पण जी नेहमी खुर्ची असते अर्णवची त्याच खुर्चीवर आता अर्णव बसायला चाललेला असतो. पण तेव्हा ना मात्र आता तिथे राकेशही येतो. मग आता अंजली म्हणत असते की ती खुर्ची जी आहे घरातल्या कुटुंबातल्या प्रमुखाची आहे आणि मला असं वाटतं की त्या खुर्चीचा मान जो आहे तो ह्यांना भेटायला हवा. आणि हे सगळंच म्हटल्यानंतर अर्णव तर पाहतच राहतो. पण दुसरीकडे मात्र रिया भडकलेली असते. रियाने आता नेमका त्या दादालाच कॉल केलेला असतो आणि तुम्हाला मी एक फोटो पाठवला आहे, त्या मुलाला शोधून काढायचा, जिथे भेटेल ना तिथे लई मारायचं. म्हणजेच ना तिने आता राकेशचा फोटो त्या दादाला पाठवलेला असतो आणि तो दादा काय आता तयारीतच असतो की एकदमच त्या आणि त्यातच या मुलीने फोन केला आहे म्हटल्यावर पूर्ण कामच झालं आहे. अर्णवलासुद्धा हे सांगण्यात येतं. अर्णव म्हणतो की काही झालं तरी त्या राकेशला एक्सपोज करायचं आहे. मग आता राकेशला इथे पार्सल येतं आणि राकेश म्हणतो की मला कसलं पार्सल आहे आणि ते उघडून बघतो नेमकं त्या पार्सलमध्ये काय असेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.